लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी चूक केली. आता त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान. विरोधकांमुळे हे विधेयक मंजूर न झाल्याचा मेसेज प्रत्येक गावात पोहोचवण्याचे निर्देश. विधेयक पाडून जल्लोष करणं ही महिला विरोधी मानसिकता. काँग्रेस महिलांच्या विरोधात आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांचा काँग्रेसवर टीका. काल संसदेमध्ये लोकशाहीचा विजय झाला. सत्तेत राहण्यासाठी निवडणुकीदरम्यान सरकारनं षडयंत्र रचलं होतं. महिला विधेयकावरून काँग्रेस खासदार प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवर आरोप. महिला आरक्षणाच्या आडून खेळ खेळू नका, प्रियंका गांधींची टीका. आम्ही महिला विरोधी नाही. मतदारसंघ पुनर्रचनेसोबत महिला आरक्षणाचं विधेयक मांडून सत्ता बळकावण्याचा भाजपचा प्रयत्न होता. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा भाजपवर निशाणा. देशातील महिला काँग्रेसला त्यांची जागा दाखवणार. देशाची जनता काँग्रेसला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. महिला आरक्षण विधेयकावरून बावनकुळेंची काँग्रेसवर टीका. तर महिला आरक्षण विधेयक देशासाठी महत्त्वाचं होतं, बावनकुळेंची प्रतिक्रिया. शहांनी मोदींना अपमानित करण्यासाठी विधेयक आणलं असावं. केंद्रानं महिला आरक्षणाच्या नावाखाली भोंदू विधेयक आणलंय. महिला विधेयकावरून संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याविरोधात मनीषा चौधरींचं आंदोलन. दहिसर रेल्वे स्थानकाजवळ मनीषा चौधरींचं आंदोलन. काँग्रेस राहुल गांधींच्या विरोधात भाजपचं आंदोलन. अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी एक लवगुरू आरोपीला टिप्स द्यायचा. विशिष्ट पद्धतीनं चॅटिंग करून आरोपी मुलींना बोलायला भाग पाडायचा. आरोपीला टिप्स देणाऱ्या लवगुरूच्या पोलीस शोधात. अमरावती लैंगिक शोषणाचा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतला आढावा. अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांसोबत बावनकुळेंची बैठक. नाशिकमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक दाखल. नाशिक TCS धर्मांतर प्रकरणाची महिला राष्ट्रीय आयोगाकडून माहिती घेणार. राष्ट्रीय महिला आयोगाचे सदस्य TCS कंपनीला भेट देणार. 4 सदस्यीय पथक प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करणार. अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आयान द कॅफे रॉयल 10 मध्ये मुलींना घेऊन जायचा. कॅफेत मुलींना घेऊन बसण्यासाठी आरोपी कॅफे चालकाला पैसे द्यायचा. कॅफेत जोडप्यांना बसण्यासाठी वेगळे कंपार्टमेंट होते, सूत्रांची माहिती. अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणात SITच्या तपासात अनेक बाबी समोर. कालपासून 10 जणांना SITनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सोशल मीडियावरून 41 अकाउंट सायबर सेलच्या मदतीनं डिलीट. राष्ट्रीय महिला आयोगानं VCद्वारे प्रकरणाचा आढावा घेतलाय. नाशिक ATS प्रकरणातील निदा खानचे मेडिकल सर्टिफिकेट समोर. 13 एप्रिलला मुंबईतील डॉक्टरकडून सर्टिफिकेट घेतल्याची माहिती. सर्टिफिकेटमध्ये गर्भवती असल्याचा उल्लेख. फरार असताना निदा खान मुंबईत कशी, हा मोठा प्रश्न उपस्थित. शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंच्या मृत्यूनंतर शिर्डी ग्रामस्थांची पत्रकार परिषद. सामाजिक कार्यकर्त्यांकडून शेळकेंवर होणाऱ्या आरोपांवर ग्रामस्थांची नाराजी. शेळकेंच्या मृत्यूची विटंबना थांबवा, शिर्डी ग्रामस्थांची कार्यकर्ते आणि माध्यमांना विनंती. निनावी पत्रामुळे बीडची बदनामी होत असल्याचा आरोप करत बीड कृती समितीकडून कारवाई करण्याची मागणी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका असल्याचा पत्रात उल्लेख करण्यात आला होता. या पत्राविरोधात कृती समितीचं पोलीस अधीक्षकांना निवेदन. रोहित पवारांकडे अधिकची माहिती असल्यास द्यावी. चौकशी भरकटवण्याचा प्रयत्न रोहित पवारांनी करू नये. जितेंद्र शेळके अपघात प्रकरणी बावनकुळेंची माहिती. अजितदादांबाबत सगळे पुरावे दिलेत, त्यांचं काय केलं, रोहित पवारांचा सवाल. मुंबईतील नेस्को सेंटर ड्रग्ज प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक. वनराई पोलिसांकडून नेस्को ड्रग्ज प्रकरणात 9वा आरोपी अटकेत. अटक केलेला आरोपी अंमली पदार्थांचा विक्रेता असल्याची माहिती. ऑपरेशन टायगर कुठेही सुरू नाही. ऑपरेशन टायगर करायचं असेल तर लपून छपून करणार नाही. मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. तसंच ठाकरेंच्या सेनेच्या खासदारांसोबत कधीही बैठक झाली नाही, सामंत यांची माहिती. सोलापूर जिल्ह्यात एकाच रात्री 3 ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचे छापे. कारवाईमध्ये 91 जणांना अटक.
1,21,00,000चा मुद्देमाल जप्त. बार्शी, भोगाव आणि कोंडी परिसरातील ऑर्केस्ट्रा बारवर मोठी कारवाई. ऑर्केस्ट्रा बारमध्ये ग्राहकांसोबत अश्लील नृत्याचा प्रकार समोर. कुख्यात गुंड निलेश घायवळ 7 महिन्यांनंतरही अनट्रेसेबल. रेड कॉर्नर नोटीस बजावूनही निलेश घायवळ अद्याप फरारच. पुणे पोलिसांकडून घायवळचा बनावट पासपोर्ट आणि व्हिसा रद्द. मुंडवा जमीन घोटाळ्यातील प्रमुख आरोपी शीतल तेजवानीला जामीन मंजूर. बावधन पोलिसांच्या प्रकरणात जामीन. मात्र दुसरीकडे पुणे पोलिसांच्या प्रकरणात मात्र शीतल तेजवानी अटकेत राहू शकते. केंद्रीय मंत्रिमंडळानं शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. सूत्रांची माहिती. शासकीय कर्मचारी निवृत्त वेतनधारकांसाठी 2% महागाई भत्त्याला मंजुरी. सूत्रांची माहिती. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 1100 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 7,000ची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,57,000वर तर चांदीचे दर जीएसटीसह 2,67,800 रुपयांवर. अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड निलंबित. गायकवाड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सरकारची मोठी कारवाई. गायकवाड यांनी खाण मालकांना प्रत्येकी 15,000ची मागणी केल्याचा आणि धमकावल्याचा खाण मालकांचा आरोप. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातल्या 12 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. तहसीलदार तेजस्विनी जाधव यांची माहिती. टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली असेल तर तात्काळ आम्हाला संपर्क करा. तहसीलदारांचं आवाहन. ज्वलनशील ब्युटेरिक ऍसिड टँकर हटवण्याच्या कामासाठी मुंबई आणि गुजरात वाहिनीवरील वाहतूक रोखली. पालघरच्या वाघोबा खिंड परिसरात मुंबई वाहिनीवर सकाळी झाला होता टँकरचा अपघात. वाशिम जिल्ह्यात या वर्षात सर्वाधिक 44°C तापमानाची नोंद. 8 दिवसांपासून वाशिम जिल्ह्यातही पाऱ्याचा आलेख वाढतोय. खबरदारीचे उपाय म्हणून 11 ते 4 या वेळेमध्ये घराबाहेर न पडण्याचं आवाहन. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.